पुण्याच्या कोथरूडमध्ये मतदानासाठी आलेल्या एक आजी संतापल्या। यादीमध्ये नाव नसल्यानं या आजी संतापल्याची माहिती समोर येते। प्रॉपर्टी टॅक्स मध्ये नाव येतं, मग मतदारांच्या यादीमध्ये का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। संतापलेल्या मतदार आजींचा प्रशासनाला सवाल पाहायला मिळालाय। तर पुण्यामध्ये आज मोठ्या संख्येनं मतदानासाठी पुणेकर बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय। मात्र त्यामध्येच एक जी लक्षणीय संख्या आहे ती ज्येष्ठ नागरिकांची, ते मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येनं येत आहेत। आणि अशामध्येच एक आजी जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्या खऱ्या, पण त्यांचं नाव यादीमध्ये दिसलं नाही आणि त्यामुळे या आजींनी संताप व्यक्त केला आहे। प्रॉपर्टी टॅक्स मध्ये लोकांचं नाव येतं, मग मतदारांच्या यादीमध्ये का नाही असा सवाल त्यांनी विचारला। माझं नाव नाहीये हो, पुढे मतदान यादीत माझं नाव नाहीये। माझ्या मुलाचं, सुनेचं, सगळ्यांचं नाव आहे। कुठून आलात तुम्ही? मी इथं कोथरूडून आले, वनाजून आले। बरं, गेल्या वेळी होतं नाव हो आणि यावेळी नाही? हो, किती वर्ष झाली मी मतदान करते। आयडियल म्हणा ना, आता आयडियल कॉलनीमध्ये राहते मी, ॲक्च्युली इथेच आयडियल कॉलनी। मग आता कसं काय करणार ना, आणि मला प्रामाणिकपणे मतदान करायचं आहे। आता मग मी काय करणार, परत जावं लागेल नाईलाजाने मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।